बीडमधून धक्कादायक निकाल समोर आलेला आहे, कारण भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झालेल्या आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण बीडमधून आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सकाळपासून बीडमध्ये आघाडी पिछाडी सुरू असताना बीडमधून हा धक्कादायक निकाल समोर आलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे यावेळी सोनवणे विजयी झालेले आहेत। बीडमधून धक्कादायक निकाल आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे। विष्णू, काय ताजे अपडेट? खरतर अटीतटीची ही लढाई झाली। निवडणूक सुरू झाल्यापासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे असा सामना पाहायला मिळाला। अखेरच्या फेरीपर्यंत जी आहे ती आघाडी आणि पिछाडी पाहायला मिळाली। 28व्या फेरीपर्यंत पंकजा मुंडेंची आघाडी पाहायला मिळाली, मात्र शेवटच्या फेऱ्यामध्ये पंकजा मुंडेंची पिछाडी झाल्याची पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंकजा मुंडेंना ती लीड तोडता आली नाही आणि यामध्ये बजरंग सोनवणेचा विजय झाला असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। अधिकृत घोषणा आतापर्यंत बाकी आहे। काही ठिकाणी जे आहे तो आक्षेप जे आहे ते नोंदवण्यात आलेला आहे। तो आक्षेप निवडणूक अधिकारी कशा पद्धतीने घेतात यानंतरचा निकाल हा स्पष्ट होणार आहे। थोड्या वेळात विजयाची घोषणा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, मात्र थोडा वेळ लागणार आहे। मात्र या सगळ्या अटीतटीच्या लढाईमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर चालत होत्या आणि त्यानंतर पंकजा मुंडेंचा पराभव। खरतर देशभरातल्या निवडणुकीचा कौल पाहता पंकजा मुंडे इथं विजयी होतील अशा परिस्थिती होती, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये पंकजा मुंडे या पिछाडीवर गेल्या आणि पंकजा मुंडेंचा पराभव झालाय आणि बजरंग सोनवणे इथं जे आहे ते विजयी झालेत असं म्हणावं लागेल। थोड्या वेळात अधिकृत घोषणा होईल। जे काही आक्षेप घेण्यात आले त्याचंही काय होतंय आणि किती वेळ लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ही निवडणूक होती ती चुरशीची झाली आणि निकालही त्याच पद्धतीने चुरशीचा अगदी अटीतटीच्या ह्याच्यात बजरंग सोनवणे विजयी झालेत असंच म्हणावं लागेल। धन्यवाद विष्णू ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी बीडमधून आपल्या समोर भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव झालेला आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे या ठिकाणी विजयी झालेले आहेत।